हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे. अधिक मास असल्यामुळे तर सकाळी खूप उत्साहाने सर्व पूजा, रांगोळी हे सर्व माझं चालू आहे. गोपद्म वगैरे सर्वच. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की मी गेले होते आळंदीला दर्शनासाठी. तर तिथून माळा आणल्या होत्या आणि त्या आज देवांना घातल्यात. बघा कशा दिसत आहेत, नक्की सांगा बरं का. मग काय आता सकाळी लवकरच स्वयंपाकाची सुरुवात झाली बघा, कारण आत्ता सुरू झाले आहे मुलींचे स्कूल. तर मग आता सकाळीच लवकर आपलं रुटीन हे सुरू झालं आहे बघा. सकाळी 6:30 6:15 ते 6:30च्या दरम्यानचं हे रुटीन माझं चालू होतं बरं का. तर आत्ता भेंडी कट करून घेतली. पहिले तर मी पीठ मळून ठेवलं होतं, भेंडी कट करून घेतली आणि डब्याची माझी घाई सुरू होती. पाणी येणारच होतं 7 वाजता. तर म्हटलं चला जाऊपर्यंत पटकन आपलं स्वयंपाकाचं मुलीच्या डब्यासाठी नाही का, आता छोट्या लिकीची शाळा चालू झालेली आहे. आणि मग आता म्हटलं चला, तिला भेंडी खूप आवडते तर पहिल्या दिवशी तिच्या आवडीचाच खाऊ देऊयात. मग अशी काय छान अशी भेंडी कट करून घेतली आणि लसूण ठेचून टाकला आणि छान अशी आपली भेंडी करणं इथं सुरू आहे. जाडसर थोडंसं कूट टाकायचं आणि थोडीशी लाल मिरची टाकायची. अशा पद्धतीनं साधी सिंपल अशी मी भेंडी बनवत असते. आणि मीठ चवीनुसार छान असं थोडंसं परतून घेतलं आणि मग इथं थोडंसं वाफवून पण घेतलं बरं का, झाकून ठेवून असं. आणि मग चालू झाल्या त्या म्हणजे टम्म अशा मऊ लुसलुशी चपात्या करायला. बघा ती किती छान चपाती फुगली आहे ना. तर अशाच एकामागून एक चपात्या चालू होत्या. आणि मग तिचा टिफिन भरून द्यायचा होता. थोडीशी एक चपाती मी साईडला ठेवली गरम, म्हणजे थोडीशी थंड होण्यासाठी. गरम गरम आणि असे वाफाळे की असं मी देत नाही, पाणी सुटल्यासारखं होतं ना म्हणून. तर असं तिचा टिफिन भरून दिला बघा. भेंडीची मस्त अशी भाजी आणि एकच चपाती घेऊन जाते ती, कारण तिला ना जास्त नको असतं आणि सकाळी पण काही खायला नकोच म्हणते ती. मग तिचा टिफिन बॉटल तिचं भरून दिलं आणि तिची बॅग वगैरे आवरून तिला पाठवून दिलं. मग काय दुपारची जी आपली कामं होती ती आटपून घेतली. पूजा तर सकाळी झालेली होती. त्यानंतर बघा इथे माझं चालू होतं ते म्हणजे आज आपल्या कुलदेवतेची ओटी भरणं ते चालू होतं बरं का. मग साडी माझी अहोनी घेतलेलीच, घरीच घेतलेली साडी होती. मग आपल्या घरचीच साडी असावी म्हणतात ना. मग हे ओटीचं सर्व साहित्य जमू केली. म्हणजे नारळ घरी नव्हतं माझ्याकडे, नारळ वगैरे आणलं, फुलं आणले आणि हळदी कुंकू हे ओटीचं बाकीचं साहित्य तर घरी असतंच. आंबे तर आपल्या घरचेच आहेत, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहेत. मग काय छानसं माझं आवरून घेतलं आणि देवाला प्रसादासाठी आता स्वयंपाक सकाळीच असा होऊन जातो ना आपला, म्हणून मग देवाला प्रसादासाठी आईसाठी बघा इथं मी शिरा बनवलेला आहे. गोड काहीतरी नैवेद्य बनवूयात म्हटलं. आणि माझं चाललं होतं की शुक्रवारी भरूयात किंवा मंगळवारी असं, पण म्हटलं अधिक मासात कोणत्याही दिवशी आपण ओटी भरू शकतो. तुम्ही आणखीन भरली नसेल तर नक्की भरून घ्या बरं का. मग जे साहित्य आपल्याकडे होतं ते सर्व सौभाग्याचं ते सर्व मी इथं ठेवलं. मग सगळं नवीनच ठेवलं बरं का. म्हणजे सर्व साहित्य ओटीचं, खारीक, खोबरं हे आणि मंगळसूत्र वगैरे सर्व, नारळ आणि बाकीचं जे आहे ते म्हणजे आपलं फळं वगैरे जे असतील तुमच्याकडं ते. आणि सिंदूरची बॉटल तेवढी मी आणली बरं का. ती माझ्याकडं मी यूज केलेली होती म्हणून ते नको म्हटलं, कारण हे आपल्याला वापरायचं असतं. तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा आईला पण देऊ शकता, तुमच्या नंदेला वगैरे, पण शक्यतो आपण वापरलेलं तर चांगलंच आहे. मग ही साडी मीच वापरणार आहे बरं का. त्या देवीची अशी ओटी भरली. आणि आता ह्या ओटीच्या त्या साडीवरती तुम्हाला दुसरा एक पीस दिसत असेल, तर तो कशासाठी हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, हो की नाही. तर बघा देवीची छान अशी ओटी भरून घेतली आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं आपलं जप वगैरे करून घेतला. आणि त्यानंतर मग इथे आपलं सर्व छान असं ओटी भरून झाल्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली. आणि जे मी तिथं एक्स्ट्रा ब्लाऊज पीस ठेवलं होतं बघा, तर ते मी घेतलेलं आहे की मंदिरात पण जाऊन म्हणलं देवीच्या आपल्या इथं काळूबाईचं मंदिर आहे तर तिथं ओटी भरूयात म्हणून. मग पीस घेतला, ओटीचं सर्व साहित्य घेतलं आणि त्या डब्बीमध्ये छोट्या इथं तुपाची वात वगैरे घेतली, हळदी कुंकू अक्षता सर्वच घेतलं. आणि मग अगरबत्ती हे सर्व घेऊन मी इथं मंदिरात आले बघा. आणि मग छान अशी इथं देवीची ओटी भरायचं ठरवलं. आणि मग इथे आल्यानंतर बघा हळदी कुंकू थोडंसं पंचपाळमध्ये मला त्या देवीच्या तिथल्या थोडंसं कमीच वाटत होतं, म्हणजे खूप कमीच होतं. म्हणून म्हटलं आता आपण त्याच्यामध्ये हळदी कुंकू आपल्या डब्यामध्ये जे आपण पुड्या बांधून आणलेल्या आहेत, मी आळंदीला पण ते घेऊन गेले होते. तर आपल्यासोबत हळदी कुंकू अक्षता वगैरे सर्व असलं की कसं बरं असतं ना. मग प्रसादासाठी पण इथं मी ते तिळ आणि अशा साखरेच्या रेवड्या होत्या ना, ते मी आणले होते. तर बघा इथं हळदी कुंकू वाहिलं देवीला आणि मग अक्षता हळदी कुंकू सर्व वाहून आता इथं मी देवीची
ओटी भरून घेत आहे. तर अधिक मासामध्ये ना देवीची ओटी भरण्याचं खूप महत्त्व आहे. तर तुम्ही ही आणखीन भरली नसेल तर तुम्ही पण नक्की भरून घ्या बरं का. आणखीन काही दिवस शिल्लक आहेत. तर मला हे सर्व करताना थोडा लेटच झाला बरं का. आणि मग काय लेट असेल तर काय नाही, पण कुठल्याही दिवशी आपण अधिक मासात भरू शकतो. शुक्रवार मंगळवारच असं पाहायची काही आवश्यकता नाही, पण मी हे मंगळवारी भरले होते बरं का. तर इथं बऱ्याचशा बायका येत होत्या बरं का ओटी भरायला. पण माझ्या साईडलाच बघा त्या ताई पण आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे ही तुपाची वात आणलेली ना ह्या दिव्यामध्येच मी लावून दिली. आणि मग काय सर्व माझं विधिवत असे इथं काय आपल्या ओटीला म्हणजे आपण 1 रुपया किंवा 11 रुपये असं पण आपण इथं ओटीच्या तिथे ठेवू शकतो बरं का. ते पण मी आणलं होतं इथं आणि ते सर्व व्यवस्थित अशी माझी ओटी भरून झाली. आणि दिवा तुपाचा लावला, असं छान दिवा ओळून घेतला आणि अगरबत्ती हे सर्व असं छान. मग एक वेगळंच समाधान आणि खूप छान वाटतं बरं का. ज्या दिवशी मी ओटी भरली ना देवीची घरामध्ये, तर त्या दिवशी इतकं छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत होतं. मलाच खूप समाधान वाटत होतं. आणि हे सर्व ज्या गोष्टीने आपल्याला आनंद भेटतो ना, त्या गोष्टी समाधान भेटतं, त्या गोष्टी आवर्जून नक्की कराव्या असं मला तरी वाटतं. बाहेरचं सर्व आवरून झाल्यानंतर बघा मग आहो म्हणाले होते की मी माहेरी गेले नाही ना आता सुट्ट्यांमध्ये. तर आहो म्हणाले की तू गेली नाही, जर वेळेस नाही का तिकडे जाते तर अधिक मासाच्या महिन्यात ह्या दोंड्याच्या महिन्यात ना माहेरी गेले की आपल्याला जोडवी घ्यायची प्रथा आहे. आमच्याकडे तर माहेरी जोडवे करतात बरं का. तुमच्याकडे अशी प्रथा आहे की नाही नक्की सांगा. आईने जोडवे करायचे असतात. तर मी ह्या अधिक मासामध्ये गेलीच नाही. माहो म्हणाले ठीक आहे घे तुला पण जोडवे. तर ठीक आहे म्हटलं, मग तुझ्याच पसंतीने घेऊन ये म्हणाले. मग मी आणि काय माझे लेक आम्ही दोघीजणी आलो इथं जोडवे घेण्यासाठी. मग काही जोडवे बघितले आणि घेतले पण बरं का. ते तुम्हाला मी नंतर दाखवतेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मला जमलंच नाही दाखवायला. तर बघा इथे मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. समोरच गणपती बाप्पा होते. म्हटलं चला आज गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊन जाऊयात. आणि अधिक मासात जेवढं देवाचं दर्शन घेईल, जेवढे जप तप दान धर्म करेल तेवढं खूपच छान आणि चांगलं आहे आपल्यासाठी. आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं ह्या गोष्टीने. मग येताच बघा इथे छान अशी ही नर्सरी दिसली. मग मला काही मोह आवरला नाही. इतके छान फुलं दिसत होते ना, खूप छान वाटत होतं मला ना. असं वाटत होतं की हे सर्व फुलं तोडून घेऊन जावे घरी. पण म्हटलं आता ही सायंकाळची वेळ आणि हे नर्सरीमध्ये काय आपल्याला फुलं तोडून देत नाहीत, काही नाही. एखादं जरी फुल हवं असेल ना ते अजिबात देत नाहीत. मग इथं आले होते मी, मला मोह आवरला नाही एखादा आपण झाड घेऊन जाऊयात म्हणून. आणि काय माहिती माझी तुळस ना 4-4, 5-5 तुळशी माझ्या कुंडीमध्ये होत्या. मग 2-3 कुंड्यामध्ये प्रत्येक कुंडीत तुळस कशाला म्हणून मी मागच्याच महिन्यात त्या तुळशी 2 कुंडीमधल्या काढल्या होत्या. आणि आत्ता माझ्याकडे एकच तुळस होती. तर अचानकपणे ना ती तुळस माझी सुकली बरं का. मग मला कसं तरीच वाटू लागलं. मग चला म्हटलं. आणि माझं तुळशी वृंदावन पण मागं फुटलं वरून पडून खाली बरं का. म्हणून साध्या कुंडीत लावली होती. मला काय ते मनाला राहवतच नव्हतं. म्हणून मग आता हे बघा नवीन तुळशी वृंदावन पण आणलं आणि तुळस पण त्याच्यामध्ये. मग घरी आल्यानंतर दिवाबत्ती केली, तुळशीला दिवा लावून घेतला, बाहेर पण दिवा लावला, दारामध्ये तुपाचा सगळीकडे दिवा लावला, 33 वातीचा इथं पण दिवा लावला. आणि अशी ही जोडवे आणलेले इथं आईच्या समोर इथं ठेवले आणि मग माझी राहिलेली सेवा केली. असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.